नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता कर्जतमधल्या प्राईम लोकेशनमध्ये म्हणजे कर्जत स्टेशनपासून फक्त 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती एक प्रायव्हेट प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघताय तो हा एक विला आहे, रिव्हर साईड टच प्रॉपर्टी आहे. इथे तुम्ही स्विमिंग पूल बघताय, बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, रूम्स वगैरे मी तुम्हाला पुढे दाखवेनच. प्रॉपर्टीच्या राईट साईडला आहे माझ्या रोड, त्याच्यानंतर मस्त असा माउंटेन व्ह्यू आहे, तिकडून वॉटरफॉल वगैरे सुद्धा दिसत आहेत. आणि जर लेफ्ट साईडला बघितलं तर मस्त ही अशी नदी आहे आणि त्या बाजूला बघितलं पलीकडे तर तिथे सुद्धा डोंगर आहेत आणि तिकडे सुद्धा मला साधारण 3 वॉटरफॉल दिसत आहेत. तर खूपच जबरदस्त प्रॉपर्टी आहे. पावसाळ्यात येत असाल तर मग भाई पैसा वसूल होईल तुमचा. आणि माझ्या मागे तुम्ही स्विमिंग पूल बघताय, बऱ्यापैकी म्हणजे 4.5-5 फूट डीप स्विमिंग पूल. आणि आता पावसाला पण मस्त सुरुवात झालेली आहे आणि ग्रीनरी वगैरे दिसत असेल तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये. इन्क्वायरी आणि बुकिंग करायची असेल तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे सह्याद्री विला. तर आता आतमधली प्रॉपर्टीची टूर मी तुम्हाला थोड्या वेळात करून देईल, पण तुम्हाला आता सगळ्यात पहिलं बाहेर दाखवतो. तर इकडे ह्या साईडला असा गेट दिलेला आहे. तर तुम्हाला इकडे आता ॲक्च्युली अजून कपलसाठी कॉटेज रूम्स वगैरे सुद्धा इकडे रेडी होत आहेत. तुम्हाला दिसत असेल हा मस्त लॉन बिछवला आहे. आता लॉन आहे इकडे ह्या साईडला. या प्रॉपर्टीची हायलाईटच अशी आहे की त्या साईडला तिकडे नदी आहे, त्याच्यामुळे रिव्हर टच तुम्ही इव्हन थंडीमध्ये वगैरे पण याल तर एकदम पैसा वसूल तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल. ह्या साईडला अशी काहीशी सिटिंग केलेली आहे जिथे तुम्ही असं रिलॅक्स करू शकता. ह्या बाजूला आपला डायनिंग एरिया आणि किचन एरिया आहे. तुम्ही बघू शकता मस्त झाडं वगैरे, ग्रीनरी ॲक्च्युली हायलाईट. इथे मला लोकेशनच आवडली, इतकी मस्त लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे. स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता, स्विमिंग पूल एरिया समोर आपला विला आहे आणि तिकडे हा मचान एरिया बनवलेला आहे जिथे तुम्ही बसून टी कॉफी वगैरे स्नॅक्स एन्जॉय करू शकता. इव्हन ड्रिंक्स वगैरे तुमचे असतील तर एन्जॉय करू शकता. आणि मस्त पाऊस रिमझिम रिमझिम पडतोय आणि त्याच्यात मी तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवतोय. सोबतच इकडे असा डेक बनवला आहे जिथे तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता आणि तिकडे वॉटरफॉल्स आहेत ते. पण आता सगळ्यात पहिलं लागलेली आहे भूक, तर मग आपला लंच आता रेडी होतोय. मी तुम्हाला लंच पहिलं काय असणार आहे ते सगळ्या गोष्टी दाखवेन. सगळ्या पॅकेजेसमध्ये इथे फूड इन्क्लुडेड असणार आहे. डिटेल्स पॅकेज काय असणार आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता जाऊया पहिलं जेवायला, चला. तर आता आपल्या इकडे लंच रेडी आहे. तर काय काय तुम्हाला मी दाखवतो. इथे अनलिमिटेड असणार तुम्हाला सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिले इकडे दिला आहे राईस, त्याच्यानंतर इकडे पापड आहेत, त्यानंतर इकडे आहे चिकन सुक्का, डेझर्टमध्ये गुलाबजाम आहेत आणि सॅलड आहे, चिकन रस्सा आहे, त्याच्यानंतर ही डाळ आहे इकडे व्हेजिटेरियनसाठी, आणि इकडे भेंडी मसाला आहे आणि सोबतच इकडे मटर पनीरची भाजी आहे. तर असं एकंदरीत जेवण आहे आणि तुमच्या ग्रुपनुसार ॲक्च्युली बनवलं जातं, पण अनलिमिटेड असणार आहे. सो आता तुटून पडूया, चला. तर आता लंच वगैरे करून झालेलं आहे आणि इकडची फूड क्वालिटी एक नंबर आहे, नक्कीच मी तुम्हाला सांगेन. आणि प्रॉपर इकडे शेफ वगैरे आहे, त्याच्यामुळे जेवणा बाबतीत तर काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि व्हेजमध्ये सुद्धा इकडे एक नाही तर 2-2 भाज्यांचे ऑप्शन दिले जातात. सो मी म्हणेन फूड क्वालिटी मस्त होती. आता त्याच्यानंतर तुम्हाला राहिलं आहे ते म्हणजे रूम्स दाखवायच्या. तर लगेच या तुम्हाला रूमसुद्धा दाखवतो. विलामध्ये जसं आपण एंटर करतो तर सुरुवातीला तुम्हाला दिसेल डॅडी बसलेले आहेत. तर हा आपला ॲक्च्युली हॉल आहे आणि त्याच्यासोबतच इकडे तुम्हाला बेड्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत. सो टोटल जी कॅपॅसिटी, आता लास्ट विकेंडला जर बोलायला गेलो ना मी, तर इकडे लास्ट विकेंडला 25 गेस्ट आले होते. सो त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की 2च रूम्स आहेत, पण गेस्ट आरामात. इकडे जर तुमचा मोठा ग्रुप आहे तर तुमचा 15 ते 20 जणांचा 25 जणांचा ग्रुप आहे, सो तुम्ही इझिली हा विला बुक करू शकता. सो इकडे तुम्हाला असे 4 बेड्स देण्यात आलेले आहेत, वुडन बेड्स आहेत आणि त्याच्यासोबतच सिंगल बेड सुद्धा आहेत 3 आणि एक डबल बेड आहे. सो आणि इकडे सुद्धा एक डबल बेड देण्यात आलेला आहे. आणि एक्स्ट्रा जर तुमचा ग्रुप मोठा अजून असेल तर त्यांच्यासाठी ह्या मॅट्रेसेस देण्यात आलेल्या आहे. सोफा कम बेड टाईप आहे, इकडे सुद्धा सोफा देण्यात आलेला आहे. आणि आता इथे बऱ्याच वेळा आम्ही लोक कॅरम सुद्धा खेळत होतो, तर कॅरमचा सेटअप सुद्धा तुम्हाला इकडे हॉलमध्येच देण्यात आलेला आहे. सो जर इकडेच जर आपण ह्या फर्स्ट रूममध्ये पाहायला गेलो तर आरामात 10-15 जण इकडेच अकॉमोडेट होऊ शकतात. सोबतच त्या पलीकडे तिकडे कॉमन वॉशरूम सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि ही जी फर्स्ट रूम आहे तिकडे सुद्धा तुम्हाला AC पाहायला भेटेल. आणि त्यासोबतच मेन थिंग भाई सगळ्यांना पाहिजे असतो फार्म हाऊसवर गेल्यावर, ते म्हणजे स्पीकर. आणि तुम्हाला माईक पण दिला आहे, म्हणजे कराओके वगैरे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल ग्रुपसोबत तर ते सुद्धा तुम्ही इकडे करू शकता. ही रूम नंबर झाली 1. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरवरती आणि तिकडे दुसरी रूम आहे ती पाहून घेऊया. तर आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती आणि ह्या बाजूला आपली रूम आहे. सो ही पण रूम जर तुम्ही बघितली तर ह्यूज अशी रूम दिलेली आहे तुम्हाला आणि इकडे डबल बेड देण्यात आलेले आहे. सो
बेड कॅपॅसिटी आहे ती 6 लोकांची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता केवढा स्पेस आहे. सो तुम्ही ह्या रूममध्ये सुद्धा 10 ते 12 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. सो साधारण 10-15 जण खाली आणि इकडे 10 जण, आरामात 25 पर्सन्सची कॅपॅसिटी, 25 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात जर तुम्ही ॲडजस्ट करू शकतात तर. आता इथे सुद्धा तुम्हाला एअर कंडिशन दिलेलं आहे, AC देण्यात आलेला आहे आणि एकदम नवीन विला आहे, म्हणजे नुकताच बांधण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्रँड न्यू प्रॉपर्टी मी कर्जतमधली ती पण रिव्हर टच घेऊन आलेलो आहे. आणि ही रूम एकदम खास आहे बिकॉज ह्या रूममधून तुम्हाला अटॅच इथे असा व्ह्यू आहे. सो इथे सुद्धा तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकता. इकडे चेअर्स वगैरे दिलेले आहे सेटअप. सो इकडे बसून सुद्धा तुम्हाला ड्रिंक्स वगैरे तुमचे काही एन्जॉय करायचे असतील तर ते तुम्ही हा व्ह्यू नजारे बघत करू शकता मस्त. बेडरूमला सुद्धा तुम्हाला एक सेपरेट वॉशरूम आहे आणि खाली हॉलला सुद्धा तुम्हाला एक कॉमन वॉशरूम देण्यात आलेला आहे. त्याच्या सुद्धा वरती जाऊया आणि वरती दिलाय तुम्हाला असं टेरेस दिलाय. सो बघूया तो एरिया कसा आहे. तर आता हा जो तुम्हाला टॉप फ्लोअरला, विलाच्या आता आपण टॉप फ्लोअरला आहोत आणि विलाच्या टॉप फ्लोअरला हा जो तुम्हाला स्पेस देतोय, इथे तुम्ही बरेच इंडोर गेम्स वगैरे खेळू शकता. ज्याच्यामध्ये चेस वगैरे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सापशिडी, लुडो वगैरे सुद्धा तुम्ही खेळू शकता. कंप्लीट ग्लास लावण्यात आलेले आहेत. इथून सुद्धा तुम्ही हे असे मस्त सह्याद्रीचे नजारे एन्जॉय करू शकता. आणि मला वाटतं संध्याकाळच्या वेळेला सनसेट सुद्धा आपल्याला ह्या साईडला पाहायला भेटतो. आता तर पाऊस आहे पण बाकी तुम्ही थंडीमध्ये वगैरे याल तर तुम्हाला सनसेट सुद्धा नक्की दिसेल. तुम्हाला आता ऑलमोस्ट पूर्ण प्रॉपर्टीची कंप्लीट टूर मी इथं दिलेली आहे. आता आपला नाश्ता सुद्धा लागलेला आहे पण त्याच्यातही मस्त सगळी बाकीची मुलं पूलमध्ये वगैरे जी ग्रुपमध्ये आले त्यांनी एन्जॉय केलंय. दिलखुश भाई तू पण जायला पाहिजे होतं यार. ठीक आहे, आज जरा तब्येत ठीक नाही. अच्छा ठीक आहे. पण आता आपला इकडे नाश्ता लागलेला आहे तर मी कांदा भजी आणि बटाटा भजी देण्यात आलेली आहे मस्त गरमागरम. सोबतच आता इकडे आपली चाय सुद्धा आहे. जर पाव वगैरे आता आम्ही सांगितले आहेत, पाव तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला पाहिजे असतील, पण ते पॅकेजमध्ये नसणार आहेत इन्क्लुडेड. पण तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आधी सांगून ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील. इच्छा आमची तिकडे पण होती बसायची पण आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे तिकडे नाही जात आहे. इकडेच आम्ही बसतोय आणि चाय कॉफी एन्जॉय करतोय. बाकी दिलखुश माहोल कसा आहे समोरचा? मॉल एक नंबर. पैसे माहोलचेच आहेत ना? वसूल आहे. क्लायमेट एक नंबर आहे. ऍक्च्युली क्लायमेट भारी आहे आणि आज लिटरली असं म्हणजे रिमझिम पाऊस पडतोय जसा ऍक्च्युली तुम्हाला फार्म हाऊसला वगैरे पाहिजे असतो ना तसा. मस्त एक्सपिरियन्स आहे. आता चला कांदा भजी खाऊया गरमागरम. तर मित्रांनो आता इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता चेकआउटची वेळ आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला इकडची पॅकेजेस समजून सांगायची वेळ सुद्धा झालेली आहे. तिकडचा नाईट ॲम्बियन्स सुद्धा खूपच मस्त आहे. इथे आता मचान एरियामध्ये मी आहे आणि मस्त लाईटिंग वगैरे केलेली आहे. आणि हा जो पाण्याचा आवाज आहे ना, खळखळ खळखळ, तो एक वेगळी सुकून देतो. तुम्हाला ते इकडे आल्यावरती कळेल. तर आता आपण डिरेक्टली इकडच्या पॅकेजेसवरती वळूया. तर इकडचे जे पॅकेजेस असणार आहे तर सुरुवातीला तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल 1200 रुपये पर पर्सन तो पॅकेज आहे डे पॅकेज. हा पॅकेज वीकडेजमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर मंडे टू फ्रायडेमध्ये. तर मॉर्निंगला तुमचं चेक इन असेल, सेम डे तुमचं इव्हिनिंगला चेकआउट आणि त्याच्यामध्ये तुमचे 3 मील्स म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि मग इव्हिनिंगला टी बिस्किट हे इन्क्लुडेड असेल. आणि हा पॅकेज आहे 1200 रुपये पर पर्सन. आता जर तुम्हाला इकडे ओव्हरनाईट स्टे करायचा असेल तर वीकडेजचा जो पॅकेज आहे तो आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. त्यामध्ये तुमचा लंच, मग इव्हिनिंगला टी, स्नॅक्स, त्याच्यानंतर मग डिनर आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचा चेकआउट असेल. आणि हा जर सेम पॅकेज तुम्हाला विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला पाहिजे असेल 23 आवर्सचा तर त्याचं पॅकेज आहे 2500 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल द मील्स. पण याच्यामध्ये तुमचा मोठा ग्रुप असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. आता ही प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे तर मग वीकडेजला तुमचा मिनिमम 10 जणांचा ग्रुप पाहिजे तरच तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रायव्हेट भेटून जाईल. आणि विकेंडला मिनिमम तुमचा 15 पर्सन्सचा ग्रुप पाहिजे तरच ही प्रॉपर्टी तुम्हाला कम्प्लिटली प्रायव्हेट भेटून जाणार आहे. तर माय होप तुम्हाला सगळे पॅकेजचे डिटेल्स कळाले असतील. आणि आता सीझन आहे पण ऑफ सीझनला जर तुम्हाला फक्त विला बुक करायचा असेल तर मग त्याचं पॅकेज आहे 10,000 रुपीज फॉर अप टू 10 पर्सन्स. त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडेडच असतात. फक्त तुम्हाला विला भेटून जाईल आणि तुम्हाला किचन ॲक्सेस वगैरे भेटून जाईल. तर हा असं एकंदरीत पॅकेजेस आहेत. तर मग आता मी हा व्हिडिओ इकडेच संपवतोय. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करून जा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून जा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.